प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की प्रभूने ही सुंदरशी वेळ तुम्हाला आणि मला दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवाचं गौरव करावं, देवाला उंच करावं. देवाकडून आपल्यासाठी काय आशीर्वाद आहेत, देव आपल्याशी आज वचनातून कसं बोलणार आहे, काय त्याच्या मनामध्ये आपल्याला सांगण्याची इच्छा आहे, हे सर्व जाणून घेण्याअगोदर आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. या भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. बंधू प्रार्थना करतील. पवित्र 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 सांगण्याची परमेश्वर, खरोखर तू महान आहेस माझ्या बाबा. मान सन्मान गौरव स्तुती सर्व तुला देतो. हे प्रभू, यावेळी वगैरे पास्टरांना येणं जाणं सुखाचं व आनंदाचं आणि विशेष करून प्रभू आम्हाला जे पगारी पास्टर वचन सांगणार आहे ते वचन आम्हाला समजू दे आणि ते आम्हाला ध्यानास राहू दे. अशी मी तुझ्या प्रार्थना करतो म्हणून एक आमेन. प्रियांनो, देव कधी थकतो का? आपण थकतोय ना. कधी कधी आपलं शरीर जड पडतं. मागील आठवड्यात मी 2दा मला खूप थकवा आल्यासारखं जाणवलं आणि थकवा आल्यामुळे मी सेवेला पण गेलो नाही. एक वेळेस नाही गेलो, पण दुसऱ्या वेळेस प्रभूने मला घरात थांबवलं नाही. 2 वेळेस मला थकवा आल्यासारखं, एकदम काही न करण्याची इच्छा मनामध्ये आल्यासारखं झालं. एका वेळेस मी प्रभूला म्हणलं, प्रभू माझं शरीर मला थकलेलं आहे, मी आज सेवेला जाऊ नाही शकत. पण दुसऱ्या दिवशी देवबाप्पाने तसं मला बोलण्याची प्रेरणा नाही दिली. दुसऱ्या दिवशी मी सेवेला गेलो. प्रियांनो, आमचं हे दैहिक शरीर जर आम्ही फार बघा, जेव्हा मी लांबचे गावं करायचो, सकाळी 10ला निघायचो तर संध्याकाळी 8-9ला घरी यायचो, तेव्हा मला कधी देवबाप्पाने थकवा येऊ दिला नाही किंवा कधी मी थकलो असं मला जाणवलं नाही. आता फक्त संध्याकाळच्या वेळेस मी एक परिवाराची भेट द्यायला जातो. एक परिवाराची भेट द्यायला जाण्यामध्ये मला थकवा येतो आणि ते पण जवळ जातोय, असं नाही की फार लांब जातोय. एक परिवाराला भेट द्यायला जवळच्या जवळ आहे. 10 किलोमीटरच्या आतमध्ये, 13 किलोमीटरच्या आतमध्ये भेटी आहेत माझ्या. इतक्या जवळच्या प्रवासामध्ये असताना थकवा येतो, पण दूरच्या प्रवासाला जात होतो तेव्हा थकवा आला नाही. प्रियांनो, आम्ही थकतो, आमचा देवबाप थकत नाही. त्याला शीण येत नाही, त्याला कंटाळा येत नाही, त्याला कधी असं मनात त्याच्या येत नाही की जाऊ दे, आज माझ्या आत्म्याला मी विश्रांती देतो. माझा आत्मा आज पृथ्वीवर कोणत्याही सेवकाच्या मुखातून, सेविकाच्या मुखातून, ब्रदरांच्या मुखातून बोलणार नाही. प्रियांनो, देवाचा आत्मा या समयाला, आता हा जो समय चाललाय या समयाला देवाचा आत्मा कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे बोलत असेल सांगता येत नाही. तोच आत्मा याही ठिकाणी आलाय आणि आपल्याला पण आज वचनातून बोलणार आहे. प्रियांनो, एक आत्मा आहे, पण अख्ख्या वर्ल्ड मध्ये, फक्त भारतामध्ये नाही, पूर्ण वर्ल्ड मध्ये तो आत्मा तीन प्रकारच्या सेवा करणाऱ्यांच्या मुखातून बोलतोय. 8 आणि शर्त फक्त एवढी, ज्यांना पवित्र आत्मा आहे त्यांच्याच मुखातून बोलतोय. ज्यांच्या जवळ आत्मा नाही ते कसे बोलतात, काय सांगतात, त्यांची सेवा काय हे मला माहिती नाही. प्रियांनो, कधी कधी मी विचार करतो, पवित्र आत्म्या या जगामध्ये 231 पेक्षा अधिक देश आहेत. एवढ्या देशामध्ये
किती सेवक असतील, ब्रदर असतील, सिस्टर असतील, ते सेवेला गेल्याशिवाय राहत नसतील. कुठं कुठं तुझा आत्मा कशा कशा प्रकारचा संदेश देतो. तुझा आत्मा एकच प्रकारचा संदेश देत नाही. अरे एक ठिकाणी हा संदेश झाला तर पूर्ण वर्ल्ड मध्ये माझा तेवढाच संदेश होईल. वेगवेगळ्या प्रकारे देवाचे सेवक, सेविका, ब्रदर संदेश तयार करतात आणि त्या संदेशाला तू आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्यांसमोर प्रकट करतो. यानो भावी जीवनामध्ये ज्यांनी देवाला आपल्या जीवनामध्ये प्रसन्न केलंय ना, तेच आशीर्वादित आहे. आणि आजचं वचन पण याच विषयाला अनुषंगून देव बाप्पाने आपल्यासाठी दिलंय. काढूया प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 25वं वचन आपल्यासाठी देव बाप्पाने मला दिलं. वाचूया आपण ते वचन. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 25वं वचन. दावीद त्याच विषयी असे म्हणतो, मी प्रभूला आपणा पुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. प्रियांनो, ज्या प्रियजनांना प्रत्येक वेळेला प्रभू दिसतो, ते प्रियजन किती धन्य आणि आशीर्वादित असतील. तू म्हणताना आता कस काय बाबा, वचनात तर सांगितलंय परमेश्वराला कधी कोणी पाहिले नाही, पण हे वचनच आलंय की ज्याने नित्य प्रभूला पाहिले आहे. प्रभूला पाहण्याचे 2 प्रकार आहेत प्रियांनो. या 2 प्रकारामध्ये प्रभू आम्हाला भेटतोच. भेट घेतल्याशिवाय प्रभू पण राहत नाही. पण ज्याच्या जवळ आत्मा आहे त्यांना ते कळतं की प्रभू मला भेटला किंवा प्रभूने मला काहीतरी आशीर्वाद दिला. कोणते 2 प्रकार आहेत प्रियांनो प्रभू आम्हाला भेटण्याचे? पहिला प्रकार आहे बायबल वाचन, दुसरा प्रकार आहे प्रार्थना. या 2 गोष्टी जे 24 तासामध्ये एकदा जरी कुणी करत असले ना, समजून घ्यायचं त्यांना देवाने दर्शन दिलं किंवा ते देवाला भेटायला गेले. बायबल वाचणं इतकं साधारण नाहीये, प्रार्थना करणं पण साधारण नाहीये. आमच्या शरीरात जर आत्मा असेल ना, तर तो आत्माला आम्हाला सांगतो की बायबल वाचणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यापेक्षा दुपटीचं प्रार्थना करणं. आजच्या या अंतिम समयामध्ये आजही असे काही प्रियजन आहेत प्रियांनो, आजही आहेत. मला नाही माहिती कुठे आहेत आणि कसे आहेत, पण पवित्र आत्म्याला माहिती आहे प्रियजन कोण आहेत. ते बायबलला हात लावित नाही, प्रार्थना देखील ते करत नाही. काही जण तर इतक्या खालच्या पातळीचे आहेत प्रियांनो, साधी झोपायची देखील ते प्रार्थना करत नाही. कमीत कमी झोपेची तरी प्रार्थना विश्वासणाऱ्याने करावं ना. तेवढी जरी प्रार्थना केली तर त्यांना त्या प्रार्थनेच्या माध्यमातून म्हणता येईल, मी देवाच्या संपर्कात आहे, देव माझ्या संपर्कात येतो. असे काही विश्वासणारे आहेत, मुळीच प्रार्थना करत आणि जे कोणी देवाचं काहीच करत नाही ना, त्यांच्याच मुखामध्ये जास्त शब्द आहे बरं का. मी अनुभवलंय काही ठिकाणी, प्रभू येईल मला घेऊन जाईल. कस काय घेऊन जाईल? कस काय घेऊन जाईल? प्रभू आल्यावर तुलाच घेऊन कस काय जाईल? तू काय केलं प्रभूसाठी? जो आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाला प्रभू मध्ये नीट ठेवीत नाही, त्याच्याबरोबर प्रभूचं संबंध चांगला असेल का? प्रभूने तर जबाबदारी दिली, जसं मी तुम्हाला निवडलंय तसं तुम्ही पण
माझ्या नावामध्ये विश्वासणारे आणा आणि त्यांना प्रभूमध्ये वाढवा. पण आजचे काही विश्वासणारे नाही, हे काम सेवकच आहे, ते फुल टाइम सेवक आहे ना, त्यांना हे काम दिलंय, आम्हाला नाही, आम्हाला फक्त ऐकायचं काम दिले, करा नका करू हे आमच्यावर प्रभूने सोपवलं. फळ देण्याचं जर प्रभू बोललाय ना, तर वाचनात असं कुठं सांगितलं नाही की फळ सेवकाने द्यायचं, असं कुठं लिहिलेलं नाही. फळ देण्याविषयी देव बाप्पाने सर्वांना मुभा दिलेली आहे की सर्वजण फळ मला देऊ शकतील. म्हणून मी नेहमी सांगतो, भावी जीवनामध्ये एक जरी विश्वासणारा तुम्ही प्रभूत आणला ना, तुम्ही प्रभूचं काम केलं, प्रभूची आज्ञा पालन केली, प्रियांनो, भविष्यवाण्यावर भविष्यवाण्या होऊ राहिल्यात आता. आणि प्रभू आता येण्याच्या मार्गावर देखील आहे, प्रभू आता येण्याच्या रस्त्यावर आहे. याची चाहूल आता जे आत्म्याने खरेपणाने प्रभूमध्ये आहेत ना, त्यांना या गोष्टीची चाहूल लागायला लागली की प्रभू आता येणार आहे. प्रियांनो, प्रभू बरोबर राज्य करण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद कशामध्ये नाहीये. इथलं जीवन कधी पण समाप्त होणार आहे, इथलं जीवन कधी पण फिनिश होणार आहे, पण प्रभूच्या राज्यातलं जीवन कधीही फिनिश होणार नाही. फक्त आता आम्हाला प्रभूमध्ये वाढत असताना हे समजून घ्यायचंय, माझं आणि प्रभूचं नातं चांगलं आहे का, मी प्रभूच्या संपर्कात आहे का, प्रभू माझ्या संपर्कात आहे का, याच अनुषंगून हे वचन बोलत आहे. मी प्रभूला आपल्या समोर नित्य पाहिले आहे. काय ते आशीर्वादित प्रियजन असतील प्रियांनो, जे प्रभूला नेहमी प्रार्थनेच्या माध्यमातून, बायबल वाचण्याच्या माध्यमातून प्रभूला पाहत असतील. प्रियांनो, ज्यांना या वचनाप्रमाणे देव बाप्पाचं दर्शन होत असेल ना, ते विश्वासणारे एकदाच बायबल वाचत नसतील. खात्रीने सांगतो प्रियांनो, कमीत कमी ते दानियेला सारखे 3दा बायबल वाचत असतील, 3दा दिवसातून प्रार्थना करीत असतील, कमीत कमी. कुणी तर त्याच्यापेक्षा अधिक करत असतील, तो भाग वेगळा. पण दानियेलाने आम्हाला एक नियम किंवा एक अनुशासन प्रभूमध्ये राहण्याचं दाखवून दिलेलं आहे की दिवसातून तो 3 वेळेस प्रार्थना करायचा. प्रियांनो, आम्ही पण दानियेला सारखं आमच्या जीवनामध्ये कमीत कमी 3 वेळेस जरी आम्हाला बायबल वाचणं शक्य नाही झालं, एकदा जरी बायबल वाचलं, पण दिवसातून 3 वेळेस आम्ही प्रार्थना जरूर केली पाहिजे. यामुळे शेवटची घटका, शेवटची आम्हाला प्रभूला खुश प्रसन्न करण्याची संधी देव बाप्पांनी दिलेली आहे. ते दिवस निघून गेले, येईल प्रभू. प्रभू येण्याची जेव्हा चाहूल लागल तेव्हा आम्ही तयारी करू. आता प्रभू कोणत्याही क्षणाला येईल. त्याला वाटलं तर आताच्या क्षणाला प्रभू येऊ शकतो. प्रभूला बंधन नाहीये. पण आता देवाचे दास आत्म्याच्या प्रेरणेने म्हणा किंवा कशाच्या प्रेरणेने म्हणा, ते भविष्यवाणी करायला लागलेत की प्रभू या समयात येईल, त्या समयात येईल. पण बायबलने आम्हाला एक इशारा पण दिलेला आहे की कुणी जर म्हटलं की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलाय, अमुक अमुक ठिकाणी आलाय, तर तुम्ही जाऊ नका. बायबलने आम्हाला सांगितलंय प्रियांनो. पण जे आत्म्याने खरोखर भविष्यवाणी करत असतील, आत्म्याची भविष्यवाणी खरी होणारी भविष्यवाणी. पण जर आत्म्याची भविष्यवाणी नसली, ती कधीही पूर्ण होणार नाही. पण आता जे सध्याचं वातावरण आम्ही पाहतोच ना, अनुभवतोच ना,
की सध्या वातावरण काय आहे, या वातावरणाला पाहून आम्हाला पण वाटू लागलेलं आहे कुठंतरी की आता खरंच प्रभू येण्याच्या तयारीत आहे. प्रियानो, प्रभू आता वेळ लावणार नाही. प्रभूचं काम जवळजवळ एंडिंगच्या मार्गावर आलेलं आहे. कोणत्याही विश्वासणाऱ्याला देवबाप असं बोलण्याची संधी देणार नाही न्यायाच्या समयामध्ये की मला प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची सेवा करणारा एकही सेवक माझ्याकडे आला नाही. त्याने मला या वचनातून सांगितलं नाही. हे कार्य प्रभूचं सध्या अंतिम समयात फार वेगाने चाललंय, सगळीकडे चाललंय. असं नाही की मीच करतो म्हणून, सगळीकडे हे कार्य प्रभूचं चाललंय. आणि ज्या ज्या आत्म्याला एकदा का होईना प्रेषित 2:38 वचनाच्या घोषणेचं वचन सुवार्ता सांगण्यात आली ना, त्याला ती सुवार्ता पोहोचली असं त्याचा अर्थ आहे. हा, त्यांना वारंवार जर ऐकायची देव बाप्पांनी संधी दिली तर ती देवाची महानता आहे त्यांच्यासाठी. पण ज्याला एकदा का होईना वचन ते ऐकायला मिळालं, त्याचा आत्मा शरीरातला म्हणू शकत नाही मला पृथ्वीवर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची सुवार्ता सांगायला कुणी आलं नाही. म्हणून आज तयारीचा समय आहे, जागृतीचा समय आहे. यांनो, असे काही विश्वासणारे काही सेवकांचं मी ऐकत आहे बर का. मी प्रत्यक्षात पाहिलं नाही जाऊन, पण ऐकलंय. मध्यरात्रीला उठतात ते, देवाकडे गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतात, बायबल वाचून प्रार्थना करतात. कधी पण उठतात ते. रात्री 1ला उठतात, कुणी 2ला उठतं, कुणी 3ला उठतं. जेव्हा त्यांना जाग येईल त्यावेळेला ते उठतात आणि बायबल वाचून प्रार्थना करतात देव बाप्पाकड. प्रियांनो, ही संधी मला अजून देव बाप्पांनी दिली नाही. मी जरूर बोलतोय माझ्या मुखातून, पण ही जी गोष्ट तुम्ही ऐकली माझ्या मुखातून, हे मी करत नाही अजून. मला इथे रात्रीची जाग कधी 1ला येते, कधी 3ला येते, कधी 1:30ला येते. मला पण रात्रीची जाग येते, पण मला प्रार्थना करण्याची, बायबल वाचण्याची प्रेरणा होत नाही. मी माझं लपवित नाही प्रियांनो. मी असा सांगणारा सेवक नाही, अहो मी तर सर्वात पहिलं करतोय, त्यांचं मी सांगतोय ना त्यांच्या अगोदर मी करत आहे, असा बोलणारा मी सेवक नाही. तरुणपणात जे केलं, पण आता उतर वयामध्ये मला हे करणं जमत नाही. मी माझं लपवित नाही प्रियांनो. पण असे काही विश्वासणारे आहेत, दास आहेत, सेविका आहेत, ब्रदर आहेत की ते मध्यरात्री उठतात, देवाकडे प्रार्थना करतात. आणि जे कोणी असं करतं ना प्रियांनो, त्यांच्यासाठी हा शब्द लागू आहे, मी आपल्या समोर प्रभूला नित्य पाहिले आहे. प्रियांनो, प्रभूला पाहण्यासारखी धन्यतेचा दुसरा समय कोणताच नाही. आणि प्रभू पण त्यांना भेटण्याची फार इच्छा धरतो. इस्रायलाच्या रक्षकाला झोपच लागत नाही, तो झोपतच नाही प्रियांनो. म्हणून जे प्रभूमध्ये खरोखर दक्षतेने प्रभूला भेटण्याचे आतुर आहेत, प्रभू पण त्यांना भेटण्यासाठी उत्सुक झालेला आहे. आज तुमच्या घरात आलाय प्रभू. कशाला आलाय? काही नाही, आम्ही प्रभू मध्ये आहोत. मग प्रभूचे दास दासी आमच्याकडे येतात प्रार्थनेला, आम्ही बसतो प्रार्थनेला. ते जे काही संदेश सांगतात ऐकतात, प्रार्थना होती, चांगलं वाटतं. एवढ्या गोष्टीसाठी येतो प्रभू भेटायला नाही.
प्रभू यासाठी भेटायला येतो तुम्हाला प्रियांनो, की अंतिम समयामध्ये तरी माझ्या मनामध्ये जी इच्छा तुमच्यासाठी मी ठेवली ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. आणि ती काय इच्छा आहे देवालाच विचारायची. मला पण माहिती नाही प्रभूच्या मनात तुमच्यासाठी काय इच्छा आहे, पण इच्छा असल्याशिवाय प्रभू इथं तुम्हाला भेटायला येत नाही हे मला तुम्हाला सांगायचं. प्रभू असं उठून सुटून कुठं पण भेटायला जात नाही. मन आणि अंतःकरण बोलून पाहणारा देव आहे. ज्यांच्या हृदयामध्ये तहान भूक लागलेली वचनाची, तिथं तो भेटल्याशिवाय त्या प्रियजनांना राहत नाही. प्रियांनो, तुम्हाला जर तहान आणि भूक लागलेली आहे वचनाची, तर देवाला भेटण्याची पण तशीच तहान आणि भूक आपल्यामध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा हे प्रयत्न तुम्ही करताना प्रियांनो, त्या समयाला बघा काय प्रभू करतोय. सांगता येणार नाही प्रभू त्या समयानंतर तुमच्यासाठी काय करेल, काय प्रभू तुम्हाला देऊन जाईल, मला सांगता येणार नाही. पण निश्चित तुमचं कल्याण होईल हे मात्र मी सांगत. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे खात्रीने मी सांगतो. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की असं होणारच. देवाला भेटणं साधारण नाही प्रियांनो. तो आमच्यासारखा साधारण व्यक्ती नाही. भेटलो, जरासा वेळ घालवला, निघून गेलो, असा देव आहे का? देवाला भेटणं म्हणजे देवाकडून काही घेणं आहे. आणि देव पण घेऊनच येतो आणि देऊनच जातो प्रियांनो. म्हणून आणखी एका वचनाकडे आपण लक्ष देऊ. नीतिसूत्रे 13वा अध्याय, नीतिसूत्रेच 22वा अध्याय पहिलं वचन. नीतिसूत्रे 22वा अध्याय पहिलं वचन बघूया तिथं काय म्हणतोय प्रभू. चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय, प्रेमयुक्त कृपा सोन्या रुपयापेक्षा उत्तम आहे. सांगा प्रियांनो, या जगामध्ये जगत असताना कोणाला आपलं नाव चांगलं ठेवणं आवडत नाही. जगामध्ये आपलं नाव खराब व्हावं किंवा खराब मी होऊ अशा अनुषंगाने कुणी चालतंय का? आज कोणाला वाटतं का मी खराब व्हावा जगामध्ये? सगळेजण चांगलं नावाचीच अपेक्षा करतात ना. प्रभूंनी पण या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलंय की जो माझ्या संपर्कात आहे त्याचं नाव मी सर्वात चांगलं ठेवीन, त्याला सर्वात चांगला आशीर्वादानं भरण. त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण मी कधी येऊ देणार नाही. तो माझ्या नित्य समोर असल्यासारखा त्याला मी अनुभव देईन. यांनो, चांगले नाव मिळवण्यासाठी बघा विश्वासणारे काही सेवक कसोशीचे प्रयत्न करतात. कसोशीचे त्यांचे आजही प्रयत्न चाललेत. पण आम्हाला या चांगल्या नावाबरोबर एक गोष्टीला अजूनही लक्षात ठेवून चालणं गरजेचं आहे. जे योहान 16वा अध्याय 33व्या वचनामध्ये देवबाप बोललेला आहे की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील. प्रियांनो, ज्यांना चांगलं नाव प्राप्त करायचं आहे ना प्रभूकडून, त्यांना क्लेश या जगामध्ये सहन करावे लागतील. आणि त्याचे नमुने योबापेक्षा मोठा नमुना कोणाचा देता येत नाही. कारण इतका धार्मिक, इतका सरळ, इतका नम्रतेने वागणारा योग, त्याला कशा प्रकारे प्रभूच्या नावामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये जावं लागलं ते आपल्याला योबाच्या पुस्तकातून माहित आहे किंवा संदेशातून आपल्याला थोडी बहुत का होईना माहिती सेवकांकडून मिळाली असेल. प्रियांनो, जो आपला आयुष्यक्रम प्रभू मध्ये चांगलं घालवण्याचा ठरवतो ना,
त्याचा छळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून 2 तिमोथेय 3 अध्याय 12वे वचनात सांगितलंय. काढूया आपण तो शब्द, मला इतका आठवण नाही तो शब्द. 2 तिमोथेय 3 अध्याय 12वं वचन. जे ख्रिस्त येशू मध्ये सुभक्तीने आयुष्य घालवावयास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. बघा प्रियांनो, अतिशय नम्रतेचं जीवन, अतिशय विश्वासानं चालण्याची क्रिया, जे करण्याची अपेक्षा प्रभूमध्ये ठेवतात त्या सर्वांचा छळ होईल. देव बाप्पाच्या वचनानं सांगितलेलं आहे. धन्य ते प्रियजन आहेत प्रियांनो, ज्यांना छळ करण्यासाठी सामोरं जावं लागतं. छळ हा आशीर्वादाचा केंद्रबिंदू आहे प्रियांनो. फक्त त्या छळाच्या गोष्टीकडे लक्ष न देता इतर गोष्टीकडे जर आम्ही लक्ष दिलं ना, तर आशीर्वादाचे आम्ही प्रमुख हकदार आहोत, असं छळ करणाऱ्यांसाठी देवबाप बोलत आहे. पण तो छळ सहन करता आला पाहिजे. त्या छळामध्ये आम्ही प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. आज तर काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे प्रियांनो, कुणी म्हणलं की तू म्हणायला उभे राहतात. अशी काही ठिकाणी आज परिस्थिती निर्माण झाली. आमच्या प्रभूने आमच्यासाठी आदर्शाचा कित्ता आम्हाला बोलून दाखवला नाही, करून दाखवलेला आहे. आमचा प्रभू आमच्यासाठी जगात आला. आम्हाला वाचवण्यासाठी आमच्या प्रभूने मुखातून एकही शब्द, किंचितसाही शब्द वाईट कधी काढला नाही. 33.5 वर्ष सैतान वाट बघत होता की प्रभू येशू एखादा तरी न पसंत पडणारा शब्द मुखातून काढीन, पण येशू ख्रिस्तांनी काढाच नाही. अहो, इतकं आमच्या प्रभूने सहन केलं, इतकं आमच्या प्रभूचा छळ झाला, इतकं आमच्या प्रभूला मारण्यात आलं, इतकं आमच्या प्रभूला तडपवण्यात आलं. येशूला जेव्हा वेदना होत तेव्हा कळत होतं का आम्हाला की येशूला वेदना कशा होत होत्या? कारण तो जर देहाने आला होता, जसे आम्ही देहाने आहोत, जी आमच्या शरीरात होतं तेच येशूच्या शरीरात होत होतं प्रियांनो. कारण आम्हाला ज्या प्रकारच्या वेदना जाणवतात त्याच वेदना येशूला पण जाणवत होत्या. पण आम्हाला नुसत्या ठेस लागण्याची वेदना, काटा लागण्याची वेदना या आम्हाला समजू शकते की ती वेदना कशी आहे. येशूला तर कुऱ्हाडी खिळे त्याच्या हातापायात ठोकण्यात आले. जेव्हा खिळा येशूच्या हड्डीमध्ये जात असल आणि ते खिळे ठोकणारे काय असे सावकाश खिळा ठोकीत नव्हते, जोर जोराने खिळ्याला मारित होते प्रियांनो. जसा तो खिळा आत जायचा ना येशूच्या शरीरात, तशा रक्ताच्या चिळकांड्या बाहेर निघत असतील. साधन नाहीये प्रियांनो येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर हाल अपेष्टा सहन करणं. आज आम्ही फार सहजरित्या बोलून जातो, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आमच्यासाठी हाल अपेष्टा सहन केली. अहो, ज्यांनी सहन केली ना त्यालाच माहित आहे ती हाल अपेष्टा कशी सहन केली. उगाच सैतान हरलेला नाही येशू ख्रिस्तासमोर. 33.5 वर्ष येशूच्या मुखातून अपशब्द ऐकण्यासाठी सैतान झुरला, पण आमच्या येशू ख्रिस्तानी एकही अपशब्द कधीही मुखातून काढला नाही. वधस्तंभावर खिळणं चाललं होतं तेव्हा देखील अपशब्द निघाला नाही. पण जे योग्य शब्द आहे ते आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून बोलल्याशिवाय राहिला नाही. आणि वधस्तंभावरून एका दासाला येशू ख्रिस्त बोलला. काय बोलला? आज रात्री कोंबडा आरवण्या अगोदर तू 3 वेळेस मला नाकारशील. पेत्राला बोलला, पण पेत्रा अभिमानाने म्हणला नाही नाही नाही,
कसलं परिस्थिती आली तरी मी तुला नाकारणार नाही. पण मी तुला सांगतो प्रभू, तुझ्यासाठी मरावं लागलं ना, मी मरायला तयार होईल. पण जेव्हा तशी परिस्थिती आली ना, वेगवेगळ्या 3 कारणाने पेत्राने त्या लोकांसमोर येशू ख्रिस्ताला नाकारलं. प्रियानो, आमच्या येशू ख्रिस्ताने जे पण उद्गार मुखातून काढले ना, ते उद्गार पूर्ण झाले. ते असफल उद्गार झालेच नाही आमच्या प्रभूचे. जे काही उद्गार काढले, पेत्रासाठी बोलला, पेत्राने करूनच दाखवलं. तसं फार अभिमानाने बोलत होता, नाही होणार माझ्याच्याने असं, मी तुझा शिष्य आहे, तुझ्या बरोबर राहिलोय, तुझ्या बरोबर सेवा केली, तुझ्या बरोबर चिन्ह चमत्कार मी पाहिले, त्यामुळं मी नाही असं करणार. पण जेव्हा वातावरण तसं आलं, लगे धाड धाड पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. प्रियांनो, आमच्या प्रभूच्या मुखामध्ये जी पण वाणी होती ना, ती वाणी पूर्ण होणारी वाणी होती, अपूर्ण होणारी वाणी नव्हती. म्हणून सैतान प्रतीक्षा करत होता की येशू ख्रिस्त कुठंतरी अपशब्दाने स्वतःला मलिन करीन. पण येशू ख्रिस्त मलिनच झाला नाही. प्रियांनो, त्याच्या तोंडावर थुंकण्यापर्यंतच्या प्रक्रिया झाल्या, त्याच्या कुशीत घालण्यापर्यंतच्या प्रक्रिया झाल्या, तरी आमच्या प्रभूने मुखातून शब्द नाही काढला. अहो, त्याच्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, हे वस्त्र कुणाचं होणार, तरी आमचा प्रभू काही नाही बोलला. हाल हाल करून आमच्या प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आलं. त्याचे कपडे देखील त्याच्या अंगावर ठेवण्यात आले नाही. प्रियांनो, त्याच्या वस्त्रावर जर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या म्हणजे त्याचे वस्त्र देखील येशू ख्रिस्ताचे सोडले नाही त्यांनी. वस्त्रहीन अवस्थेमध्ये आमच्या प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आलं. प्रियांनो, इतके हाल, इतके दुःख आमच्या प्रभूने आमच्यासाठी सहन केले. तो प्रभू तुम्हाला बोलत आहे की तुम्हाला जर माझं दर्शन पाहायचं असेल तर प्रार्थना करा, बायबल वाचा. जे प्रियजन बायबल वाचतात, प्रार्थना करतात, ते देवाच्या संपर्कामध्ये चाललेले प्रियजन. पण बायबल असं वाचा की ते तुम्हाला थोडं बहुत समजलं पाहिजे. थोडं कवाय ना, एक जरी वचन कळलं बास झालं. एक वचन समजलं ना, समजून घ्यायचं देवबाप तुम्हाला भेटून गेला, देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊन गेला. नाही तर पुढं पाठ आणि मागं सपाट असं वाचन नकोय. एक वचन जर तुमच्या हृदयात गेलं ना, समजून घ्यायचं देवाने मला आशीर्वादित केलं. आणखी एका वचनाकडे जाऊ, नीतिसूत्रेमध्ये जाऊ आपण. स्तोत्र संहितेमध्ये जाऊ. 119-89 वचन बघू. 119-89 फार सुंदर शब्द त्या ठिकाणी आपल्यासाठी देवबापांनी ठेवला आहे. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात स्थिर आहे. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. ज्या प्रभूचं वचन स्वर्गामध्ये स्थिर आहे, सर्व काळासाठी ते आशीर्वादित आहे, ते वचन पृथ्वीवर कसं असायला पाहिजे? पृथ्वीवर अस्थिर असायला पाहिजे का? त्या वचनाला अस्थिर करणारे आम्ही असावे अशी प्रभूची इच्छा आहे का? प्रभूने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय, आम्ही प्रभूमध्ये अस्थिरतेचं जीवन जगावं म्हणून घेतलंय का? पण आजच्या समयामध्ये आम्हाला दिसत आहे प्रियांनो, काही ठिकाणी की काही विश्वासणारे, काही देवाचे सेवक देवाच्या वचनाला दोष लावित आहे. जे वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे, ते वचन या पृथ्वीवर
काही सेवक, काही विश्वासणारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या वचनाला दोष लावित आहेत. प्रेषित 2:38 वचनाला ओनली जीसस या शब्दाने त्यांनी कोड वर्ड दिलेला आहे. फक्त विश्वासणाऱ्याला माहित पड ना, प्रेषित 2:38 ची सेवा लगे विश्वासना ओनली जीसस आहे ती. विश्वासणाऱ्याला पुढे काय बोलायचं ते सांगावं लागत नाही, लगेच बोलून मोकळे होतात. ओनली जीसस आहे ती. हे प्रेषित 2:38 वचन मानतात ना, ओनली जीससची सेवा यांची. विश्वासणाऱ्यापर्यंत इतक्या खालच्या प्रतीचा शब्द पोहोचवण्यापर्यंत काही जणांनी माघार घेतलेली नाही. त्याच्यामध्ये विश्वासणाऱ्यांनी माघार घेतली नाही आणि सेवक तर टॉप लेवलवरच आहेत. कारण सेवकांमुळे तर विश्वासणाऱ्यांना माहित पडलं हे वचन काय आहे, न तर विश्वासणाऱ्यांना काहींना माहित नव्हतं हे वचन काय आहे. म्हणून प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे की या वचनाची जी निंदा चाललेली आहे, या वचनाचा जो अपप्रचार चाललेला आहे, हा अपप्रचार थांबला पाहिजे. बघा, आज संजीवन येण्यासाठी निरनिराळ्या मीटिंगांचं आयोजन केलं जातंय. सगळ्या मंडळांवर संजीवन प्रभू पाठवणार आहे, चांगली गोष्ट आहे. प्रभू संजीवन पाठवणारच आहे. पण कधी अशी मीटिंग कोणी आयोजित केली का आतापर्यंत? ऐकण्यात आलं का तुमच्या की अशी मीटिंग आम्ही ऐकली किंवा अशा मीटिंगचा आम्ही शब्द आमच्या कानापर्यंत आलाय? आतापर्यंत कोणत्या चर्च मध्ये किंवा ओपन मीटिंग मध्ये अशी मीटिंग ठेवली की चला प्रेषित 2:38 वचनाचे जे निंदेचं वचन आहे काही जणांसाठी, काही सेवकांसाठी, त्या वचनाला बंद होण्याची मीटिंग आपण आयोजित करू, त्यासाठी उपास प्रार्थना ठेवू आपण. आतापर्यंत मी ऐकलं नाही प्रियांनो की कोणत्या दासाने या वचनाची जी निंदा आज चाललेली आहे, या वचनाचा जो अपप्रचार आज चाललेला आहे, या वचनाला योग्य त्या प्रकारे विश्वासणाऱ्याच्या हृदयात, सेवकाच्या हृदयात त्यांनी कार्य करावं म्हणून उपास प्रार्थनेचं आयोजन केलंय. असे शब्द मी आतापर्यंत ऐकले नाही, आतापर्यंत ऐकले नाही. भविष्याचं मला माहिती नाही. प्रियांनो, देवाचं वचन स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. स्वर्गामध्ये ज्याचं वचन सर्व काळ स्थिर आहे, ते वचन पृथ्वीवर आज कसं आहे? काही जणांच्या हृदयामध्ये प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाचं काय महत्व आहे हे तुम्हा आम्हाला जरी माहित नाही, पण देवाला तर चांगल्या प्रकारे माहिती आहे. देवाला प्रत्येकाचा हिशोब माहित आहे. कोणी कसं त्या वचनाला घेतलंय, कसं त्या वचनाला चालवलंय, कसा त्या वचनाचा अपप्रचार केलाय. प्रियांनो, उपास प्रार्थना ना प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची निंदा होण्यात संदर्भात उपास प्रार्थनेचं आयोजन झालं पाहिजे. कमीत कमी अंतिम समयामध्ये तरी देव बाप्पाला खुश करण्यासाठी अशा प्रक्रियेचं प्रयोजन केलं पाहिजे. प्रियांनो, संजीवन येण्यासाठी तर उपास प्रार्थनेचं नेहमी आयोजन केलं जातंय, पण कोणाच्या हृदयामध्ये देवाचा आत्मा हे बोलत नाही का की या वचनाची निंदा आज खुलेआम चाललेली आहे, या वचनाची निंदा थांबावी यासाठी उपास प्रार्थनेचं आयोजन तुम्ही करा. एवढं नाही बोलत आत्मा कोणाच्या हृदयामध्ये. सगळ्या गोष्टी बोलतोय देवाचा आत्मा प्रत्येकाच्या हृदयात. एवढीच एक गोष्ट आत्मा बोलत नाही का कोणाच्या हृदयामध्ये?
देवाच्या आत्मेला एवढी गोष्ट बोलायला आवडत नाही कोणाच्या हृदयामध्ये? प्रियांनो, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची निंदा देव बाप हर हालमध्ये थांबवणार आहे. जर मनुष्याने याची तयारी दाखवली नाही ना, स्वतः प्रभू आपल्या सामर्थ्याने या वचनाची निंदा थांबवणार आहे. पण देव बाप संधी देतोय आम्हाला की तुम्ही ही निंदा आणली ना, तुम्हीच ही निंदा बंद करा. प्रेषित 2:38 वचनाची निंदा देवाने आणली नाही बर का, लक्षात घ्या. देवाने आणली नाही. देव बाप कधीच आपल्या वचनाची निंदा विश्वासणाऱ्यांमध्ये, सेवकांमध्ये आणत नाही. पण ज्यांनी कुणी या वचनाची अशी निंदा आणली ना, तो व्यक्ती, तो दास किंवा जो काय असन तो, आम्हाला माहित नाही पण देवाला तो चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि ही निंदा एकच जणांनी आणली. एक जणाच्या निंदेमुळे ही निंदा सर्व जगामध्ये वेगाने पसरत गेली. ही सर्वांनी निंदा नाही आणली, एकच जण आहे. या निंदेचा फाउंडर एकच आहे. पण त्या एकाने अशी निंदा आणली या वचनाची की ती सगळ्या जगामध्ये गेली. अहो, देवबाप संभवलं संभव करणार आहे. देवबाप हर हालमध्ये या वचनाची होणारी निंदा थांबवणार आहे. थांबवणार आहे देवबाप. आता देवबाप कशी थांबवीन ते मला नाही सांगता येणार. देवबाप जर बोलत आहे ही निंदा थांबवली जाणार आहे, तर ही थांबवली जाणार आहे. आज संजीवनासाठी निरनिराळ्या माध्यमातून आयोजन केलं जातंय. यांनो, या वचनाची निंदा थांबावी, या प्रकारातून वेगवेगळे नियोजन प्रभूच्या दृष्टीने व्हावे अशी प्रभूची इच्छा आहे. माझी इच्छा नाही. मी काय आज आहे उद्या नाही जगामध्ये. माझी गॅरंटी अशी, मी आज आहे उद्या नाही. ही निंदा थांबलीच पाहिजे प्रियांनो. आता शेवटच्या घटकेमध्ये आम्ही आलेलो आहोत. देवबाप जर म्हणतोय बर का, जर आणि तर जर आले ना त्याच्यामध्ये काहीतरी असतं. जर देवबाप वचनाची निंदा होत असताना जर आपल्या प्रियजनांना घेऊन गेला, वरती देवबाप एवढं विचारणार नाही का हो कोणाला की तू पृथ्वीवर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची निंदा करत होता, कोणत्या आधारावर करत होता? तुझ्याजवळ काय पुरावा होता की ते वचन निंदेचंच वचन आहे, ते वचन अयोग्यच आहे? काय तुझ्याजवळ पुरावा होता? प्रियांनो, कोणाच जवळ त्या वचनाचा काहीच पुरावा नाहीये. एका जणाजवळ देखील पुरावा नाही की ते वचन निंदेचं आहे म्हणून. पण त्या वचनाला निंदेचं वचन, वादविवादाचं वचन, अपप्रचाराचं वचन अस्तित्वात आणण्यात आलेलं आहे. आणि देवबाप आपल्या वचनाविषयी नाराज आहे, तो संतुष्ट नाही. देवाच्या वचनाचा अपमान जर काही जण करतात, अपप्रचार काही जण करतात, देवबाप संतोषामध्ये नाही. म्हणून प्रियांनो, अशा मीटिंग आयोजित झाल्या पाहिजे. चला, प्रेषित 2:38 वचनाला बंद होण्याची मीटिंग आपण आयोजित करूया. प्रियांनो, संजीवनासाठी भरपूर मीटिंग होतात, पण या वचनाला निंदा होण्याचं, बंद होण्याची मीटिंग आयोजित झाली पाहिजे. ही देवबाप्पाची इच्छा आहे. या समयामध्ये या वचनाची निंदा जर बंद झाली ना प्रियांनो, मीटिंगाचं आयोजन जरी नाही केलं तरी देवबाप संजीवन पाठवीन. हर जिल्ह्यात, हर राज्यात, हर तालुक्यात, हर देशामध्ये देवबाप आत्म्याचं संजीवन पाठवीन. आज या वचनाची सर्वत्र निंदा होत आहे प्रियांनो.
या वचनाची निंदा थांबणं गरजेचं आहे. म्हणून इथून पुढे जर मीटिंगा ठेवायच्या असतील तर प्रेषित 2:38 वचनाची निंदा बंद होण्याची मीटिंग आयोजित झाली पाहिजे. प्रियांनो, देवबाप जे पण बोलतो ना त्याच्या माग कारण असतं. का देवबाप आज असं बोललाय किंवा बोलत आहे? कारण कलसेकराचं पत्र 1 अध्याय 26व्या वचनामध्ये देवबाप बोललाय की मी काही गुप्त गोष्टी माझ्या पवित्र जनांच्या मुखातून प्रगट करीन. आणि देवबापचे वचन, ते शब्द या दासाच्या मुखातून प्रगट करत आहे. बघा, दाविदाला अभिषेक करण्या अगोदर दाविदाचे 6 भाऊ बलवान होते, धिप्पाड होते, शरीराने ताकदवर होते. पण शमूएलाने त्या 6 जणांपैकी कोणाचाच अभिषेक केला नाही. पण जो सुकुमार एकदम लहानसा दावीद, त्याचा अभिषेक करण्यासाठी परमेश्वराने शमूएलाला सांगितलं. जसं शमूएलाने दारात दाविदाला पाहिलं, प्रभू लगेच म्हणला, हाच आहे तो, याला अभिषेक कर, याला मी निवडला आहे सेवेसाठी. प्रियांनो, देवबाप नेहमी जो असहाय्य कमजोर आहे ना त्याला सेवेसाठी अभिषेक करतो आणि त्याच्या मुखातून बोलतो. प्रियांनो, देवाचं बोलणं आमच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. आम्ही जे ठरवतो, जे आम्ही इच्छितो तसं देवबाप करत नाही. जे आम्ही इच्छित नाही, जे आम्ही ठरवित नाही, ते देवबाप करून दाखवतो. म्हणून आणखी एक वचन पाहू आणि मग मी या ठिकाणी थांबते. आता नीतिसूत्रे काढूया, कारण हे वचन मला वारंवार देवबाप दाखवित होता, पण मी हे वचन वाचलं नाही. आता वाचूया 13वा अध्याय 21वं वचन. 2 मिनिटं या वचनातून बोलतो आणि मग थांबतो मी. पाप्यासाठी पापेच्या पाठीस अरिष्ट लागते, पण धार्मिकास कल्याण रूप प्रतिफळ मिळते. ख्रिस्तामध्ये तुम्ही आलात, मी आलो. कशासाठी आलो? कशासाठी आलो? शाप घेण्यासाठी आलो, अपमान घेण्यासाठी आलो, जगामध्ये निंदेचा विषय होण्यासाठी आपण प्रभूत आलो. कशासाठी आलोत आपण? कशासाठी प्रभूने पण आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय? या गोष्टीसाठी घेतलंय. जे वचन आता आपल्या समोर वाचण्यात आलं, आशीर्वाद देण्यासाठी, प्रतिफळ मिळण्यासाठी. आशीर्वाद शारीरिक जीवनामध्ये देवबाप आम्हाला देतो, प्रतिफळ आम्हाला वरती मिळणार आहे. जे आम्ही चांगलं करू प्रभूच्या दृष्टीने, आणि सर्वात चांगलं प्रभूच्या दृष्टीने, मागील संदेशात मी बरेच संदेशात सांगितलंय, आजही सांगतो, दशमांश देणे, दान देणे ही सर्वात चांगली कृत्य देवाच्या नजरेत आहे. जे कुणी या कृत्याला करतात त्यांना वरती प्रतिफळ त्याचं मिळणार आहे. आणि सत्कर्म ज्यांनी चांगले केले, भुकेल्याची भूक जाणली, तहानलेची तहान जाणली, गरजवंतांची गरज योग्य समयाला भागवली, ते पण सत्कार्य आहेत प्रभूच्या नजरेमध्ये. जे जे प्रभूच्या दृष्टीमध्ये चांगलं केलेलं आहे त्याचं प्रतिफळ आम्हाला वरती मिळणार आहे. पण आशीर्वाद आम्हाला प्रभू प्रति दिवशी, प्रति सेकंदाला दिल्याशिवाय राहत नाही. आता आशीर्वाद जर म्हणलं तर आशीर्वादाचं सुरुवात कुठून करणार? एखाद्याला जर म्हणलं तुला आशीर्वाद देवाने दिला, काय प्रमाण आहे तुझ्याजवळ की तुझ्या जवळ देवाचा आशीर्वाद आहे? त्याची साक्ष देणं. साक्ष देणं. ठीक. अजून हा जो आमचा श्वास चाललाय ना, हा श्वास कोणाच्या कृपेने चाललाय? कोण या श्वासाला आत घेतय, बाहेर सोडतय? कोणाच्या प्रक्रियेने चाललाय?
हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे आमच्यासाठी. कारण हा श्वास आमच्यामध्ये नाही ना, आम्ही या जगात नाही, म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत ना. तर आशीर्वादाचा सर्वात पहिला आशीर्वाद आमच्या श्वास आमच्या नाकपुडीमध्ये आमच्या प्रभूंनी ठेवला आहे. हा सर्वात मोठा आशीर्वाद आमच्या प्रभूकडून आम्हाला आहे. म्हणून विलाप गीत मध्ये 3:22 मध्ये सांगितलंय, मी भस्म झालो नाही तर देवाची दया आणि कृपा माझ्यावर आहे. खरंच आम्हाला देवबाप भस्म करत नाही, त्याची दया आणि कृपा आमच्यावर आहे. प्रियांनो, जो देव आमच्यावर दया आणि कृपा करतो त्या देवाला अतिशय कागदापेक्षा हलक्या गोष्टींनी प्रसन्न करण्याची संधी देवबापाने आम्हाला दिलेली आहे. त्या संधीला आम्ही किती आनंदाने उत्साहाने केलं पाहिजे. काय देवबाप मागतोय? बायबल वाचन, प्रार्थना करा, दुसरं काय अपेक्षा करत नाही प्रभू. बायबल वाचा, प्रार्थना करा, जे काही वाचलंय त्याप्रमाणे करण्याची क्रिया करा. अहो, इतके आशीर्वादित होतो ना मी जर याप्रमाणे स्वतःला तयार करण्याचं ठरवलं. आमच्यासारखं या भूतलावर आशीर्वादित कुणी नसणार. पण आज काही जण बायबल वाचत नाही, काही जण बायबल वाचतात तर त्यांना कळत नाही. प्रियांनो, देवाचा आत्मा कधीच असं करत नाही की मी बायबल वाचतो मला कळत नाही. असं देवबाप आमचं कधीच करत नाही. प्रियांनो, एक का वैन वचन तो वाचणाऱ्याला समजू देतो. कमीत कमी एक. सगळे जर समजू दिले तर धन्यवाद, पण एक वचन तर देवबाप समजून सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि जो कुणी ज्याला कोणाला एक वचन देवबाप समजून सांगत नाही, समजून घ्यायचं तो आत्म्याने खरेपणाने बायबल वाचतच नाही. फक्त कुणीतरी सांगितलंय बायबल वाचत म्हणून वाचन चाललंय. कुणीतरी प्रेशर टाकलाय बायबल वाचणं गरजेचं आहे म्हणून वाचन करतोय. तुम्हाला बायबल वाचन करण्याची गरज आहे. अशा अनुषंगाने बायबल वाचा. एक तरी वचन देवबाप तुमच्यासाठी आशीर्वादित करतो का नाही, अनुभव घेऊन बघा. मी माझ्या जीवनामध्ये खूप अनुभव घेतला प्रियांनो. आत्म्याने खरेपणाने बायबल वाचलं ना मी माझ्या तरुणपणामध्ये, देवाने खरंच मला आशीर्वादित केलं. म्हणून या उतर वयामध्ये देवबाप माझ्याकडून सेवा करून घेतोय. जमा करावा लागता अगोदर. आमचं बँक बॅलन्स जर असलं तर कधी पण बँकेत जाऊन आम्हाला पैसे काढता येतात आहे ना. बँक बॅलन्स असलं तर काढता येईल. बँक बॅलन्सच नाही तुमचं बँक खात्यावर येईल का काय काढता? तुम्ही जरी खातेदार आहे पण खातेदाराच्या खात्यामध्ये पैसेच नाही, बँकेत गेल्यावर काय काढणार आहे? हीच गोष्ट आत्मिक जीवनात आहे. तुमच्या जवळ जर प्रभूचं आत्मिक जीवनाचा आशीर्वाद आहे, देवाचं वचन आहे, तुम्ही आशीर्वादित आहे. कधी पण देवबाप तुम्हाला त्यातून आशीर्वाद देईन. कधी पण तुम्ही एकमेकांना वचनातून बोलू शकता, शेअर करू शकता. पण तुमच्या जवळ काहीच नाही. काय शेअर करणार, काय सांगणार कोणाला? म्हणून प्रियांनो, नुसते आम्ही प्रभूमध्ये आहोत असे विश्वासी राहू नका. प्रभूकडून आशीर्वाद प्राप्त करणारे विश्वासणारे बना. मग ते आशीर्वाद प्रभूकडून कसे घ्यायचे ते ठरवा तुम्ही, की मला प्रभूकडून आशीर्वाद कसा घ्यायचा. प्रभू तो देईन तुम्हाला आशीर्वाद. तुम्ही ज्या प्रकारचा आशीर्वाद देवबापाकड मला ठरवताना प्रभू मला हा आशीर्वाद असा पाहिजे, देव जरूर देईन तुम्हाला. देव निराश नाही करणार तुम्हाला. पण वाट बघावं लागेल. तुम्ही म्हणता मी आज केलं आजच भेटलं पाहिजे, असं होणार नाही. कधी कधी देवबाप तसं पण करील त्याला जर वाटलं तर. पण अपेक्षा ही ठेवा की मी मनात जे धरलंय ते देवबाप मला कधी ना कधी देईन. बघा, तरुणपणात श्रम केले. तरुणपणामध्ये या बायबलला इतकं वाचलं, मला पण माहित नव्हतं उतर वयात मी असं करणार आहे. मला माहितच नव्हतं की उतर वयामध्ये देवबाप माझ्याकडून अशा प्रकारे आपली सेवा करून घेणार आहे.
करावं लागतं, त्याला झळ म्हणतात. झळ खाल्ली ना फळ आपोआप देव बाप देतो. मग ते फळ आपण फक्त ओळखायचं की हे फळ कसं आहे, सेवेचं आहे का अन्य कशाचं आहे. पण देव बाप जो झळ खातो त्याला काही ना काही दिल्याशिवाय राहत नाही, हे मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं आहे. आणि वचनात तेच सांगितलेलं आहे, धार्मिकास कल्याण रूप प्रतिफळ मिळते. आता तुम्ही इथं बसलात, कशाला बसलात? सगळे काम सोडून दिलेत तुम्ही. काही काम तुमचे जरुरी पण असू शकतात, मला नाही माहिती. त्या कामांना तुम्ही जास्त प्राधान्य दिलं नाही, पण देवाचं वचन ऐकायला प्राधान्य दिलं. का दिलं? कारण देवाकडून आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे ना. आशीर्वादासाठी बसलात का नाही? नाही वो पाळक आलेत, आता बसूया आपण. देव बाप देऊ नाही देऊ जाऊ दे, आम्ही नुसतं बसतो. कोणताही विश्वासणारा अशा विचाराने कधीच देवाच्या सानिध्यात बसत नाही. तो आशीर्वाद मिळवण्याच्या हेतूनेच बसतो, पण आशीर्वाद देवबाप पण देण्याचीच इच्छा ठेवतो. जो ध्यान देऊन वचन ऐकल, वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया आपल्या हृदयात ठरवेल, त्याला आशीर्वाद न सांगता देवबाप देतो. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वाक्य बोलतो आणि थांबतो या ठिकाणी. तेच वाक्य बोलतो जे मागील दिवसामध्ये तुम्ही ऐकलंय, काही नवीन वाक्य नाहीये. जीवनामध्ये सर्वांना निराश करा, जीवनामध्ये सर्वांच्या विरोधात जाण्याची हिम्मत दाखवा, पण जीवनामध्ये कधी प्रभूच्या विरोधात वागण्याची प्रक्रिया करू नका. कधी देवाला निराश करण्याची इच्छा पण मनामध्ये आणू नका. बस एवढ्या एक गोष्टीला जर तुम्ही प्रभूमध्ये राहून सांभाळलं ना प्रियांनो, तुमचं ख्रिस्तामधलं राहणं सर्वदा प्रभू आशीर्वादित करील. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. जे वचन आज आपल्यासाठी आलं प्रियांनो, त्या वचनाला आपण काही क्षण शांत राहून त्या वचनाला आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करूया प्रियांनो. त्यानंतर प्रार्थना होईल. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई हो, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है। होय स्वर्गीय बापा, तूच आमचा गड आहे, तूच आमचा आश्रय आहे, तूच आमच्या सर्व गोष्टींमध्ये आदराचं स्थान आहे माझ्या बापा। तुला धन्यवाद देतो, तुला उंचावितो, तुला गौरवितो माझ्या बापा। तुझी स्तुती आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करतो माझ्या बापा। माझ्या होठाचं प्रथम फळ माझ्या बापा मी तुला अर्पण करतो।
स्वर्गीच्या देवा, आज या ठिकाणी तू आपल्या वचनातून या प्रियजनांशी बोललेला आहे माझ्या बापा. तुला जे काही बोलायचं होतं, तुला जे काही सांगायचं होतं, तुझ्या मनामध्ये जे होतं ते तू आज या प्रियजनांना निडरतेने सांगितलेलं आहे, न घाबरता सांगितलेलं आहे. स्वर्गीच्या देवा, आम्ही तर आमच्या इच्छा नेहमी तुला सांगत राहतो. नेहमी आमच्या इच्छेसाठी आम्ही उपास प्रार्थना करण्यापासून माघार घेत नाही माझ्या बापा. उपास प्रार्थनेने आम्ही तुला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो, पण कधी आम्ही हे जाणण्याचा प्रयत्न केला नाही माझ्या बापा की तुझी इच्छा आमच्या प्रती काय आहे, तू आमच्याकडून काय घेण्याची अपेक्षा करतो. स्वर्गीच्या देवा, आज जे वचनातून तू बोललेला आहे आपल्या दासाच्या मुखातून की प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची निंदा पूर्णपणे बंद व्हावी, ती बंदच झाली पाहिजे माझ्या बापा. तुझ्या दासांच्या मनामध्ये, तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने तू कार्य कर माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, बायबलमध्ये कोणतंही वचन तुझ्या आत्म्याने निंदेचं वचन ठेवलेलं नाही. स्वर्गीच्या देवा, दया कृपा कर. सर्वात मोठी इच्छा, सर्वात मोठी आशा तुझी ही आहे माझ्या बापा, तुझ्या विश्वासणाऱ्यांनी, तुझ्या सेवकांनी तुझी इच्छा जाणावी, ओळखावी आणि त्याप्रमाणे करण्यासाठी प्रयोजन करावं, असं मन तू आपल्या प्रियजनांना पुरव माझ्या बापा, अशी मी तुला प्रार्थना करतो. तू आणि तू उंचावला गौरवीला जा माझ्या बापा. तुला आणि तुलाच आदर, महिमा, सन्मान सतत मिळत राहो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, ज्याला तू भेटतो ना माझ्या बापा, त्याला सर्व काही भेटल्यासारखं आहे. पण ज्याला तू पूर्णपणे भेटत नाही ना माझ्या बापा, तो आपल्या जीवनामध्ये काहीतरी अधुरसं आपल्या जीवनाला अनुभवायास तो स्वतः तयार होतो. स्वर्गीच्या देवा, प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रत्येकाबरोबर तू राहा आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं वचन तू सदैव स्थिर ठेव. वचनानुसार चालण्यासाठी प्रत्येकाला सहाय्यता कर. आज या परिवाराची तू भेट घेतलेली आहे माझ्या बापा. या परिवाराला तू आज पुन्हा एकदा वचनातून बोललेला आहे. तुझ्या मनामध्ये ज्या योजना, इच्छा होत्या, त्या इच्छा तू वचनातून, विचारातून यांना कळवले आहे माझ्या बापा. धन्यवाद देतो तुझ्या नावाला की या परिवाराला स्वर्गीच्या देवा तू आपल्या मनातल्या इच्छा आत्म्याने आणि खरेपणाने आपल्या दासाच्या मुखातून प्रगट करतो. पाचरणे परिवारासाठी प्रार्थना करतो माझ्या बापा. या परिवारामध्ये तुझी शांती राहू दे, आनंद राहू दे, समाधान राहू दे, समृद्धी राहू दे, जल्लोष राहू दे, उत्साह राहू दे माझ्या बापा. कारण हे प्रियजन नेहमी तुझ्या वचनाला आत्म्याने आणि खरेपणाने ऐकण्याची इच्छा दाखवतात माझ्या बापा. कोणी जरी यांच्याकडं लक्ष दिलं नाही, पण तुझ्या आत्म्याने यांच्याकडं लक्ष दिलेलं आहे. स्वर्गीच्या देवा, यांच्या जीवनामधल्या हर एक इच्छा, हर एक आशा तू पूर्ण कर माझ्या बापा. यांनी कधी असं आपल्या मनामध्ये म्हणू नये की देव बाप्पाने माझी अशी इच्छा आत्तापर्यंत पूर्ण केली नाही. स्वर्गीच्या देवा, तू आमच्या इच्छा पूर्ण करणारा आमचा आश्रयाचा दुर्ग आहे माझ्या बापा. पाचरणे परिवाराची हर एक आशा तुझ्या पवित्र पायासमोर मी ठेवतो माझ्या बापा. यांना आनंदी उत्साही कर माझ्या बापा आणि तुझ्या नावाचं गौरव या परिवारातून सतत आणि सतत तू करून घे, अशी मी तुला प्रार्थना करतो. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला
आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर माझ्या बापा. आज आपल्या दासाला आत्म्याने आणि खरेपणाने या ठिकाणी येऊन तुझी सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता हारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची भाकर आता माते, आणि जसे आमच्या ऋणात सोडले आहे तसे तो आमच्या ऋणात सोड. तर आम्हाला परीक्षेत नको, तर आम्हाला भटकात नको, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.